जनता पार्टीचा या पनवेल महानगरपालिकेमध्ये या हे फळ आहे की 51चे आम्ही 55 झालो आणि या इथे 2026 साली पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी महापौर या इथे तुम्ही कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आत्ता आम्ही नव्याने आलो आणि आत्ता ज्या पद्धतीनं महापालिकेत 60 जागा जिंकल्या आणि प्रथमतःच इतिहासात नोंद झाली 70 वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे. त्याच्यामुळे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार, परेशजी ठाकूर साहेब आणि मी, कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच परेशजी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधी विकासाला आम्ही विरोध केला नाही, चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो. आज त्याचीच प्रचिती आपण बघतो. दुसऱ्यांदा महापौर माननीय नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत. यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्या पुढे जी कामं थोडीफार राहिली असतील ती कामं एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार नाही. मला तर पडद्यामागचे सूत्रधार तर तुम्हीच आहात. नाही असं म्हणता येणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीवर आता जो विश्वास सगळा या दोन्ही इलेक्शनला दाखवला त्याच्यामुळे मला वाटतं ह्या चांगल्या प्रकारचं यश आहे. आणि मेन म्हणजे जुनं नवीन असं काहीही वाद इथे अजिबात नाही आहे किंवा जुनं नवीन असं कधी आम्हाला जाणवलं नाही. त्याच्यामुळे आमचं मनोमिलन चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे आज ह्या यशाकडे वाटचाल दिसत. नगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे. दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन. त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा ह्यासाठी ज्या प्रकारे काम केलं त्याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे. त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो. आणि छाननीच्या अंती वैध नामनिर्देशन पत्राची नावे डिक्लेअर केली जातील. त्यानंतर 15 मिनिटाचा अवधी उमेदवारी मागे घेण्यासाठी दिला जाईल. त्या सदस्यांनी आपला हात उंचावून त्या उमेदवारासाठी मतदान करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या उमेदवारासाठीचा नाव पुकार केला जाईल
आणि त्यांच्यासाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांनी नाव माननीय पीठासीन अधिकारी महापौर म्हणून निवडून आल्याबाबतचे घोषित करतील. यानंतर सेम प्रक्रिया उपमहापौर पदासाठी होणार आहे. सचिव म्हणून मी सरांकडे सुपूर्द करत आहे. पदासाठी नितीन जयराम पाटील हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे भरलेले आहेत. तर मी माझा अर्ज मागे घेणार नाहीये. त्यामुळे आपण पुढील प्रक्रिया करावी अशी आपणास विनंती करतो. श्री पाटील नितीन जयराम यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे आता मी जाहीर करत आहे. सबब महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1949चे कलम 19(1) व महाराष्ट्र महापालिका महापौर उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम 2005 मधील नियम 7/7 अन्वये मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पीठासीन अधिकारी पनवेल महापालिकेच्या महापौरपदी दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी श्री पाटील नितीन जयराम हे रितसर बिनविरोधी निवड झाल्याची घोषित करतो. सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती, पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा सन्मानाने सत्कार करतील. कृपया आपण तसेच या सत्काराचा या सत्काराच्या कार्यक्रमानंतर आपण राष्ट्रगीताने या निवडणूक प्रक्रियेची सांगता करणार आहोत. कृपया झाल्याच्या नंतर इतर कार्यक्रम आपण कंटिन्यू करणार आहोत. भारतीय जनता पार्टीचा आमदार प्रशांत ठाकूर आगे बढ़ो. रामचे ठाकूर साहेबांचा एकच वादा. जय श्रीराम. जय श्रीराम. भाई नितीन पाटील आगे बढ़ो. एकच वादा. सरांनी खाली बोलवलं धन्यवाद सर. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहायचं आहे.